मित्रांनो, चलनाचं हे उदाहरण आहे. 2024 साली छत्रपती संभाजीनगरला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न का निवडला? कारण हे जे चलन आहे याची मांडणी महत्वाची. काय म्हणणं त्यांचं? एक्स आणि वाय समचलनात आहे. तर तुम्हाला मी सांगतो, इकडे एक्स म्हणायचं, इकडे वाय म्हणायचं. एक्सच्या किमती लिहून घ्यायच्या. जर एक्सची किंमत किती घेतली 10, तर तिच्या समोर लगेच वायची किंमत लिहायची. किती आहे? 25. आणि कोणाची किंमत विचारली? एक्स काय दिलं? 6. मग एक्सच्या खाली इकडे 6 लिहा आणि ही किंमत विचारली, त्याला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. समचलन असलं की नेहमी तिरकस गुणाकारच करावा लागतो. मग 25 आणि 6चा गुणाकार करा आणि छेदस्थानी किती आहेत? 10. बरोबर. मग 25 सक किती रे सर? 25 सक 150. 150 भागिले किती? 10. 0 गेला, 0 गेला. उत्तर किती? 15. पर्याय क्रमांक कितवा? पहिला. मग सर व्यस्त चलन असलं तर काय करायचं? व्यस्त चलनात समोरासमोरचा गुणाकार करायचा असतो. पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचे. उत्तर कमेंट करायचंय. चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.